सर्वांना नमस्कार. ड्रोन तंत्रज्ञान व त्याचा कृषीसाठी वापर. आपण आत्ताचं जे माझं व्याख्यान आहे किंवा माझं हे जे लेक्चर आहे, तर त्यामध्ये साधारणतः आपण अर्धा ते पाऊण तास मी आपल्याला जो ड्रोनचा कृषी क्षेत्रासाठी वापर आहे याविषयी मी सांगणार. तर माझं जे सादरीकरण आहे ते साधारणतः मी 5 भागामध्ये विभागलेलं आहे. एक तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे, की जी ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, ड्रोन तंत्रज्ञान हे एक नवीन तंत्रज्ञान आहे आणि त्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण कृषीसाठी करतो आहे आणि ते कृषीसाठी करत असताना आपलं सध्याचं जे शासन आहे त्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा जो आहे वापर कृषीसाठी कसा शाश्वतपणे आणि कार्यक्षमपणे करता येईल याचं काही धोरण आखलेलं आहे. आपणाला अनेक नवीन तंत्रज्ञान आहे की काही संवेदक आहेत किंवा काही मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत. हे नवीन तंत्रज्ञान आहे. याचा शेती संदर्भात जो वापर आहे त्याचसोबत इतर जे नवीन तंत्रज्ञान आहे त्यामध्ये ड्रोन आहे. ड्रोनचा वापर इतर क्षेत्रामध्ये आत्ताच चालू झालेला आहे आणि त्याचसोबत शेती क्षेत्रामध्ये सुद्धा तो वापर आता चालू होत आहे आणि त्या संदर्भात आपलं जे सरकार आहे त्यांची काही धोरणं आहेत. त्यांनी काही बाबी स्वतःहून त्यांनी पुढे नेलेल्या आहेत. त्याबद्दल आपण एक थोडक्यात माहिती घेऊ. त्यानंतर ड्रोनचा शेतीमध्ये वापर करत असताना आपल्याला कुठल्या संधी आहेत आणि त्याचसोबत आपले कुठले चॅलेंज आहेत ते पण आपल्याला बघायला पाहिजे. संधी, त्याचा वापर कसा करायचा, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय आहेत आणि या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. त्यानंतर जो ड्रोनचा कृषी क्षेत्रासाठी जो वापर आहे तो कसा करावा यासाठी आपण काही उदाहरणं बघूया आणि त्यानंतर आपण जे काही उदाहरणं बघणार आहोत ते उदाहरण साधारणतः सध्या जो आपण ड्रोनचा शेतीसाठी वापर करत आहोत त्या संदर्भात आहे. त्या पुढेही जाऊन आपल्याला ड्रोनचा शेतीद्वारे वापर कसा होऊ शकेल, भविष्यातली शेती ड्रोनद्वारे कशी होऊ शकेल या संदर्भात आपण थोडासा उहापोह करू आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ की ज्या विद्यापीठामध्ये मी विभाग प्रमुख आणि सध्या संशोधन संचालक म्हणून सुद्धा कार्यरत आहे. आम्ही या कृषी विद्यापीठातर्फे ड्रोनचा कृषीसाठी कसा वापर करता येईल, काही आम्ही संशोधनात्मक कार्यक्रम आखलेले आहेत, काही प्रशिक्षण कार्यक्रम आखलेले आहेत आणि त्या कार्यक्रमाविषयी सुद्धा मी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती देईन. सर्वप्रथम आपण काय करू, शासनाने जे आहेत त्यांचं ड्रोनचा शेतीसाठी जो वापर आहे त्याबाबत त्यांचं काय धोरण आहे, ते कसं शेतकऱ्यांना प्रोत्साहन करत आहेत त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया. सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगतो की आपण कृषी क्षेत्रामध्ये आतापर्यंत खूप तंत्रज्ञान आलेलं आहे. काही तंत्रज्ञानाचा जो वापर आहे तो शेतकऱ्यांनी स्वतः केलेला आहे आणि काही तंत्रज्ञानाचा जो प्रसार आहे तो वनामती सारख्या संस्थेनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. पण विशेष करून ड्रोनचं जे तंत्रज्ञान आहे त्या 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 तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचं काम खरं म्हणजे आपल्याला शासकीय अगदी वरच्या स्तरामधून चालू झालेला आहे. तर त्यातला पहिला भाग म्हणून आपला जो 73वा जो रिपब्लिक डे होता त्या दिवशी आपले सन्माननीय राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद आणि त्याचसोबत आपले सन्माननीय प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एक मेगा ड्रोन शो झाला दिल्लीमध्ये आणि त्या ड्रोनच्या शो मध्ये आपण एकाच वेळी 1000 ड्रोन आपण जे आहे दिल्लीच्या आकाशामध्ये सोडलेले आहेत. आणि तुम्ही इथं बघणार इथं दाखवलेलंही आहे आणि त्यामध्ये आपण एक फक्त ड्रोनच्या सहाय्याने म्हणजे 1000 ड्रोन आहे त्या 1000 ड्रोनचं आकाशामध्ये गेल्यावर तिरंग्यामध्ये रूपांतर झालं आणि त्यानंतर आपला जो भारत मातेचा नकाशा आहे त्या नकाशाचं सुद्धा आकाशामध्ये आपल्याला असं चित्रण देण्यात आलं आहे. तर या दोन्ही बाबीमध्ये आपण 1000 ड्रोन वापरलेले आहे. आता याचा अर्थ असा नाही की हा फक्त एंटरटेनमेंट कार्यक्रम होता किंवा काय होता, पण ड्रोन मध्ये आपली शक्ती काय आहे आणि सरकारला सुद्धा दाखवून द्यायचं होतं की ज्यावरती हा माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपतीच्या उपस्थितीमध्ये झाला की ड्रोनचं जे आपल्याला धोरण आहे किंवा ड्रोनचा आपल्याला जो अनेक आपल्याला विभागामध्ये जो कार्यक्रम घ्यायचा आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही सुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे आहोत. हा झाला एक मेगा ड्रोन शो. नंतर एक जो कार्यक्रम झालेला आहे
आता जो मेगा ड्रोन शो झालेला आहे तो म्हणजे ड्रोनचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये प्रोत्साहित करण्यासाठी झालेला आहे. त्यानंतर ड्रोनचा वापर कृषी क्षेत्रामध्ये साधारणतः काय होतं की कुठलंही तंत्रज्ञान जे आहे ते पहिले इतर क्षेत्रामध्ये येतं आणि मग कालांतराने ते कृषी क्षेत्रामध्ये येतं. पण ड्रोनचं जे तंत्रज्ञान आहे त्यामध्ये कृषी क्षेत्र हे मागे न राहण्यासाठी पहिलेपासून ते कृषी क्षेत्रासाठी सुद्धा तेच धोरण आखण्यात आलेलं आहे. मग साधारण 19 फेब्रुवारी 2022 ला सन्माननीय पंतप्रधानांनी 100 किसान ड्रोन हे एकाच वेळी ऑनलाईन भारतातनं वेगवेगळ्या भागामधनं उडवले आहेत. आणि ते कशासाठी उडवले आहेत की आपले पेस्टिसाइड्स जे आहेत, जे केमिकल्स आहेत त्याची फवारणी करण्याच्यासाठी उडवलेले आहेत. आणि तिथून खरं म्हणजे ड्रोन जे आहेत ड्रोनचा कृषी क्षेत्रासाठी वापरायला आपण असं म्हणून सुरुवात झाली आहे. म्हणजे 19 फेब्रुवारी 2022 रोजी 100 किसान ड्रोन हे त्या ड्रोनद्वारे शेतीसाठी फवारणी कशी करावी यासाठी त्यांनी एकाच वेळी सन्माननीय पंतप्रधानांनी 100 ड्रोन आकाशामध्ये उडवले. आणि हे करत असताना त्यांनी असं सांगितलं आहे की भारत जो आहे ड्रोनचा शेती क्षेत्रामध्ये वापर करणारा एक पुढारलेला देश राहील आणि आपण ड्रोनचा शेती क्षेत्रामध्ये वापर कसा करावा या संदर्भात आपण इतर देशांना सुद्धा मार्गदर्शन करणार आहोत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि त्या दृष्टीने कार्यक्रम सुद्धा हाती घेतलेला आहे. तर ड्रोन हे तंत्रज्ञान असं आहे की फक्त असं काही तंत्रज्ञान नाही आहे की ते तंत्रज्ञान आपण बाहेरनं आणलेले आहेत आणि त्यासाठी जे काही सुटे भाग लागतात किंवा ड्रोन लागतात ते आपण बाहेरनं आणतो आहे. पण त्याचसोबत असाही एक कार्यक्रम आखण्यात आलेला आहे की ड्रोनचे विविध भाग हे भारतामध्येच कसे तयार करता येईल आणि त्याद्वारे ड्रोनचा शेतीसाठी वापर करीत असताना आपण त्याचसोबत एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज म्हणजे रोजगाराच्या संधी या कशा निर्माण करता येईल असं सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे. बऱ्याच वेळा काय असते तंत्रज्ञान बाहेरचं असते आणि आपण वापरतो. पण जेव्हा आपल्याला यासाठी एक जागतिक लिडरशिप द्यायची आहे त्यासाठी हे सर्व भाग आपल्याला भारतातच बनवावे लागेल. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं कृषी क्षेत्र एवढं मोठं आहे की कुठल्याही तंत्रज्ञानाचा कुठल्याही उपकरणाचा जर कृषी क्षेत्रासाठी योग्य वापर होत असेल तर मग मात्र त्याची बाजारपेठ खूप असते. म्हणजे आपल्याला ड्रोनचा वापर अनेक क्षेत्रासाठी करता येतो. संरक्षण क्षेत्रासाठी तर तो होतच आहे आपल्याला माहिती आहे. तर त्याचबरोबर त्याचा जो वापर आहे इतर इतर कार्यासाठी करता येतो. पण एकदा शेतीसाठी याचा वापर निश्चित झाला तर मात्र तो अतिशय मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो आणि रोजगाराच्या संधी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतात. आणि त्यानंतर मग हा जो किसान ड्रोन आहे त्या किसान ड्रोनला जे काही धोरण आहेत ती पुढे कशी न्यायची. मग 2 मे 2022 रोजी भारत सरकारने प्रमोटिंग किसान ड्रोन इश्यूज चॅलेंजेस अँड वे अहेड म्हणजे किसान ड्रोन आहे त्या किसान ड्रोनचा शेतीसाठी वापर कसा वाढवावा आणि त्या संदर्भामध्ये काय धोरण असावं, त्याचे फायदे तोटे त्याचे काय इश्यूज आहेत त्याचं चर्चा करण्यासाठी त्यांनी 1 दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. आणि त्या कार्यशाळेला आपल्या भारत सरकारचे सन्माननीय कृषी मंत्री श्री नरेंद्र सिंग तोमरजी पूर्णपणे हजर होते. त्यावेळी माझं सुद्धा तिथे एक सादरीकरण झालं होतं. ते सादरीकरण म्हणजे ड्रोनचा फवारणीसाठी वापर कसा करावा आणि त्यामध्ये कुठल्या त्रुटी असू शकतात, त्यामध्ये कुठले चॅलेंजेस असू शकतात यावर झाला होता. तर त्यावेळी साधारणतः 1000 शेतकरी आणि तंत्रज्ञ यांना त्या कार्यक्रमासाठी बोलवलेलं होतं आणि सन्माननीय कृषी मंत्री हे पूर्ण वेळ त्या कार्यक्रमाला हजर होते. त्यानंतर मग त्याचा प्रसार अजून वाढवण्यासाठी भारत ड्रोन महोत्सव हा 27 मे 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. आणि त्याला तर सरळ आपले सन्माननीय पंतप्रधानांनी असं म्हटलंय की ड्रोनचं जे तंत्रज्ञान आहे ते ऍग्रीकल्चरमध्ये गेम चेंजर होईल. म्हणजे गेम चेंजर म्हणजे संपूर्ण कृषी क्षेत्राची दिशाच बदलवणारं हे तंत्रज्ञान होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलेलं आहे. त्यानंतर आपण फक्त यावरच नाही थांबलो तर आपले सन्माननीय जे मंत्री आहेत रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवेज नितीनजी गडकरी यांनी सुद्धा यामध्ये भरपूर रस घेतलेला आहे. आणि त्यांनी सांगितलंय की ड्रोनची सध्याची जी किंमत आहे ती जास्त आहे, ती शेतकऱ्यांना परवडू शकणार नाही. तर ती किंमत कशी कमी करायची आणि त्याचप्रमाणे आपण ड्रोनच्या तंत्रज्ञानामध्ये काही चॅलेंजेस आहेत खरोखर. म्हणजे आपल्याला बॅटरीज लागतात आणि त्या बॅटरीज भारतामध्ये उत्पादन सक्षमपणे होत नाही ते मी आपल्याला पुढील भागामध्ये सांगतोच.
तर हे ड्रोन आपल्याला इथेनॉलवर कसं काय चालवता येईल, त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागेल. सन्माननीय गडकरीजींचा इथेनॉलवर का जोर असतो, तर इथेनॉलचं जे प्रोडक्शन आहे ते कृषी क्षेत्रातून येत असतं, ते इतर क्षेत्रातून येत नसतं. त्यांचं म्हणणं असं असते की तुम्ही कृषी क्षेत्रामधनं जे काही आपणाला उत्पादके मिळतात त्याचाच वापर करायला पाहिजे. ट्रॅक्टर सुद्धा इथेनॉलवर चालवायला पाहिजे, ड्रोन सुद्धा इथेनॉलवर चालवायला पाहिजे. त्या दृष्टीने संशोधन करायला पाहिजे. आणि त्याचाच एक भाग म्हणून सन्माननीय गडकरीजींनी आम्हाला काही उद्योजकांशी सांगड घालून दिलेली आहे आणि मग ड्रोनचा इथेनॉलवर कार्यक्षमपणे कसा वापर करता येईल याविषयी आपलं संशोधन चालू आहे. त्यानंतर तसंच सन्माननीय गडकरीजींनी 24-26 डिसेंबर 2021 रोजी एक कार्यक्रम जो ॲग्रोव्हिजन हा नेहमी एक मध्य भारतामध्ये नावाजलेला कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी ड्रोनवर खास एक प्रात्यक्षिक घ्यायला सांगितलं होतं. आमचे तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ त्यावेळी तिथे आले होते आणि सन्माननीय मंत्री श्री नरेंद्रसिंगजी तोमर यांनी याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांनी सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत. मला एकच गोष्ट बिंबवायची आहे, ती गोष्ट म्हणजे की ड्रोनचा शेतीसाठी वापर यासाठी आपल्याला शासनाचं पूर्णपणे पाठबळ आहे. त्याची किंमत खूप जास्त आहे. ती कमी करायची त्या संदर्भात सुद्धा त्यांनी काही धोरण आखलेलं आहे. काही आपलं संशोधन आहे ते चालू करून ड्रोनची किंमत कमी करणे, त्यासोबत शेती जी आहे ती कार्यक्षम करणे, सुटसुटीत करणे आणि त्याचसोबत ती शाश्वत करणे आणि रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देणे हा त्याच्यातला थोडक्यात सार आहे. आता हे झालं गव्हर्नमेंटचं एनकरेजमेंट, पण त्याचसोबत काय असतं की ड्रोन हे एक वाहन आहे. फक्त हे जमिनीवरनं न चालता ते आकाशातून चालतं. म्हणजे जसं आहे विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, तसंच ड्रोन आहे. हे विमानातून चालणारं एक छोटं वाहन आहे आणि ते करत असताना त्याचे काही नियम असणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, आपल्याला माहिती आहे की आपण कुठल्याही नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आलं तर त्याचा एक चांगल्या उपयोगासोबत त्याचं वाईट उपयोगासाठी सुद्धा वाईट वापरासाठी सुद्धा उपयोग करू शकतो. तर तो न करू देण्यासाठी एक ड्रोनचे काही नियम असणं आवश्यक आहे आणि ते जे ड्रोनचे नियम आहेत ते 2018 साली तसे तयार झाले होते. पण ते नियम अशा प्रकारचे होते की साधारणतः ड्रोन कसा वापरायचा नाही याविषयी होते. म्हणजे एकदा ते नियम तयार झाले आणि त्या नियमामध्ये इतक्या अडचणी होता की त्यापेक्षा ड्रोन वापरलं नाही तरी चालेल. मग त्यामध्ये नंतर काय केलं शासनाने, बऱ्याच जणांकडून सूचना गेल्यावर एक नवीन समिती स्थापन करून त्यांनी ड्रोन चा वापर कसा सुटसुटीत करता येईल, त्याचप्रमाणे ड्रोनचा वापर कसा सुरक्षित राहील, कारण हे हवेतून चालणारं वाहन आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला धोका पोहोचू शकतो. तर त्या दृष्टीने त्यांनी एक निश्चित असं धोरण आखलं आणि एक नियमावली तयार केली. ज्यांना यामध्ये रस आहे त्यांनी ड्रोन रूल्स 2021 हे जरी गुगलमध्ये लिहिलं तर तुम्हाला हिंदी आणि मराठीमध्ये, हिंदी आणि इंग्लिशमध्ये हे ड्रोन रूल्स आपल्याला सध्या जे चालू आहे, प्रचलित आहे, त्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल. पूर्वीच्या ड्रोन रूल्स मध्ये आपल्याला अनेक फॉर्म भरावे लागत होते. पहिले 75 फॉर्म होते, त्यानंतर 25 फॉर्म होते. आता मात्र ते 6च फॉर्म आलेले आहेत. हे फॉर्म म्हणजे सगळ्यांसाठी मिळून आहेत. म्हणजे ड्रोनची ज्यांना उत्पादनं करायची आहेत, ड्रोनची सेवा ज्यांना पुरवायची आहे, ड्रोन ज्यांना वापरायचं आहे, ड्रोनचं लायसन्स ज्यांना घ्यायचं आहे, इत्यादी सगळं मिळून फक्त 6च फॉर्म आहेत. पहिले 75 होते, नंतर 25 झाले, आता 6 झालेले आहेत. तर या प्रकारे ड्रोनचा वापर सुरक्षित आणि सुटसुटीत कसा असावा या संदर्भामध्ये जे नियम आखले आहेत त्याला ड्रोन रूल्स 2021 असं म्हणतात. त्यानंतर एक फार मोठा प्रश्न असा असतो की आपणाला कुठलंही नवीन तंत्रज्ञान किंवा कुठलंही तंत्रज्ञान वापरायचं असेल, जसं आपण मोटार आहे, कार आहे, ट्रॅक्टर आहे, हे सगळं वापरताना आपणाला वेगवेगळ्या प्रकारचं, जसं ट्रॅक्टर असेल तर आपल्याला टॅक्स भरावा लागतो, त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्याचं इन्शुरन्स करावं लागतं, त्याचा परवाना मिळवावा लागतो आणि अशी सगळी नियमावली असते. त्याचप्रमाणे ड्रोन सुद्धा चालवायला तो ड्रोन हा एक नोंदणीकृत असायला पाहिजे. त्या ड्रोनचं जे प्रारूप आहे ते अधिकृत असायला पाहिजे. त्याचप्रमाणे ड्रोन चालवण्याचा परवाना असायला पाहिजे, इत्यादी बाबी आहेत. पण त्याचसोबत ड्रोन हा कुठल्या भागामध्ये
आपण वापरायला पाहिजे ते सुद्धा निश्चित करायला पाहिजे. कारण एखाद्या वेळेस चुकून ड्रोन जर सुरक्षेच्या दृष्टीने घातक असलेल्या ठिकाणी जर गेला तर तिथं मग काही अडचणी निर्माण होऊ शकतात आणि मग एकंदरीतच तंत्रज्ञानाकडे बोट दाखवलं जातं. तर या सर्वांची माहिती आणि या सर्वांचं प्रमाणपत्र कशी घ्यायची त्यासाठी शासनाने एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे. त्याला डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म असं म्हणतात. ज्यांना यामध्ये रस आहे त्यांनी जर गुगलवर डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म असं जरी टाकलं तरी तुम्हाला त्या वेबसाईटवर नेलं जातं आणि तिथं जे वेगवेगळी माहिती आहे, वेगवेगळे प्रमाणपत्र कसे मिळवायचे, वेगवेगळे परवाने कसे मिळवायचे, या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे. त्यामध्ये तुम्हाला जसं पहिले आपल्याला आरटीओ कडे किंवा अजूनही कधी कधी आरटीओच्या कार्यालयामध्ये काही कामासाठी जावं लागतं. पण तुम्हाला ड्रोनचं कार्यालय कुठं दिसणार नाही सरकारचं. हे सगळं कार्यालय हे ऑनलाईन आहे. त्यामुळे आपल्याला एक सुविधा पण निर्माण झालेली आहे आणि अर्थात हे ऑनलाईन कार्यालय तयार करताना खूप अडचणी गेल्या, पण आता हे हे एक सुरळीतपणे चालू पण आहे. यामध्ये एक 2-3 गोष्टी आहेत. एक तर ड्रोन कुठल्या भागावर आपल्याला चालवता येतो त्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. कारण कसं आहे की आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. जसं विमानतळ आहे इथं मी दाखवलेलं आहे. त्या विमानतळाच्या आजूबाजूला आपल्याला ड्रोन चालवता येत नाही, पण आपल्याला ती माहिती पाहिजे. किंवा काही आपलं डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट आहे. आपण किंवा सैन्याचं प्रात्यक्षिक जिथं होतं त्या ठिकाणी आपल्याला ड्रोन वापरता येत नाही. मग किंवा त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रावर ड्रोन वापरता येत नाही. मग आपल्याला हे कसं माहिती होईल? तर डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म मध्ये त्याचा एक नकाशा दिलेला आहे. तुम्ही तो नकाशा बघू शकता आणि मग तुम्ही ठरवू शकता की मी या ड्रोन भागामध्ये ड्रोन चालवू शकतो किंवा नाही. पण एक ढोबळमानाने असं आहे की ज्या ठिकाणी एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टच्या आजूबाजूला 5 किलोमीटर आपल्याला ड्रोन चालविता येत नाही. हे एक लक्षात घ्या. आणि त्यानंतर त्याचा 5 ते 8 किलोमीटर परिघामध्ये मात्र ड्रोन चालवताना आपल्याला एअरपोर्ट अथॉरिटीची परमिशन घ्यावी लागते आणि 8 ते 12 किलोमीटर या रेंजमध्ये जर ड्रोन चालवायचा असेल तर तो ड्रोन फक्त 200 फूट उंचीपर्यंत आपल्याला चालवता येतो आणि त्याच्या बाहेर मात्र ग्रीन झोन आहे, म्हणजे आपल्याला ड्रोनचा वापर 400 फुटापर्यंत करता येतो. हे परत रिपीट करतो की आपल्याला ड्रोन जो आपण वापरणार आहे, आपण मुख्यत्वे ड्रोन जो कशासाठी वापरतो, शेतीसाठी, सध्या तरी फवारणीसाठी वापरतो, कुठं कुठं आपण सीडिंगसाठी वापरतो आणि कुठं कुठं मॅपिंगसाठी वापरतो. त्याचा आपण पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. पण तो कृषी क्षेत्रासाठी ड्रोन वापरताना नेमका कुठल्या भागामध्ये आपण वापरायला पाहिजे ते पण बघायला पाहिजे. नाहीतर काय होतं की मग आपल्याला माहिती नसेल आणि आपण तिथं वापरण्याचा प्रयत्न केला तर विनाकारणच आपल्यावर कार्यवाही होऊ शकते. त्याच्यामुळे हे मात्र माहिती पाहिजे. तर हे सर्व त्या डिजिटल स्काय मध्ये प्लॅटफॉर्म मध्ये जे नकाशे दिले आहेत त्यामध्ये आहे. पण ढोबळमानाने असं आहे की एअरपोर्टच्या आजूबाजूला आपल्याला काळजीपूर्वक ड्रोन वापरावा लागतो. म्हणजे एअरपोर्टचे तुम्ही असं म्हणा की एअरपोर्टच्या आजूबाजूचं जे 8 किलोमीटरचं क्षेत्र आहे त्यामध्ये तो काळजीपूर्वक वापरायचा असतो. म्हणजे एअरपोर्टच्या आजूबाजूला 5 किलोमीटर ड्रोन चालवायचंच नाही. 5 ते 8 किलोमीटर या भागामध्ये 5 किलोमीटर भागामध्ये ड्रोन चालवायचाच नाही. 5 ते 8 किलोमीटर भागामध्ये जर ड्रोन चालवायचा असेल तर तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटीची परमिशन घ्यावी लागेल. 8 ते 12 किलोमीटर भागामध्ये तुम्हाला ड्रोन चालवायचा असेल तर तो 200 फूट उंचीपर्यंतच चालवता येतो आणि सर्वसाधारणपणे कृषी क्षेत्रासाठी आपल्याला ड्रोन हा तेवढा उंचीच्या आतच चालवायचा असतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही असं गृहीत धरा की 8 ते 12 किलोमीटर मध्ये ड्रोन चालवता येतो आणि 12 किलोमीटर नंतर ग्रीन झोन आहे, म्हणजे आपल्याला ड्रोन तिथं वापरता येतो. हा एक भाग झाला. आणि दुसरा जो भाग आहे कुठले डिफेन्सचं एस्टॅब्लिशमेंट आहे त्यामध्ये सुद्धा असंच नियम आहे. म्हणजे तुमचं क्षेत्र हे शेत जर डिफेन्सच्या एस्टॅब्लिशमेंटच्या जवळ असेल तर तिथं तुम्हाला काळजीपूर्वक बघावं लागेल. पण हे सर्व तुम्हाला नकाशावर मात्र उपलब्ध होते. म्हणजे जसा हा एक नकाशा दाखवलेला आहे, या नकाशामध्ये तुम्हाला दिसेल रेड झोन आहे, येलो झोन आहे, काही ऑरेंज झोन पण आहेत, म्हणजे तात्पुरते स्थगित केलेले झोन आहेत ऑरेंज झोन म्हणजे, आणि इतर जे झोन आहेत ते ग्रीन झोन आहेत. तर तुम्ही डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर गेला तर तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती मिळू शकते. जसं इथं आहेत महाराष्ट्राच्या पूर्वेला जे 2 जिल्हे आहेत आपले, भंडारा, गोंदिया, 3 जिल्हे आणि गडचिरोली, तर तो ऑरेंज झोन आहे. तर त्यामध्ये तात्पुरती स्थगिती आहे. जर तुम्हाला ड्रोन चालवायचा असेल तर मग मात्र तुम्ही डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटीची तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. पण उर्वरित बराचसा भाग तुम्हाला हा ग्रीन झोन मध्ये दिसतो. तर ती एक काळजी घेणं आवश्यक आहे. आपण शासनाने त्यासाठी मात्र एक सुविधा तयार केलेली आहे, डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म. त्यानंतर कृषी क्षेत्रासाठी जर ड्रोन वापरायचा असेल तर
त्याची एक गाईडलाईन पाहिजे. आपण त्याला नियमावली असं म्हणत नाही, मार्गदर्शक सूचना पाहिजे असते. तर मग तो ड्रोन हा मग कसा असावा, किती उंचीवर असावा, किती वजनाचा असावा, की जेणेकरून आपण फवारणीसाठी किंवा एकंदरच इतर वापरासाठी ड्रोन हा आपण कार्यक्षमपणे वापरते. तर त्यामध्ये मग कृषी मंत्रालय, भारत सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचा मी पण एक सदस्य होतो. तर आम्ही साधारणतः 6 महिने त्याच्यावर काम केलं आणि ड्रोनचा शेतीसाठी आणि म्हणजे तसाच फवारणीसाठी वापर करत असताना काय मार्गदर्शक सूचना असायला पाहिजे, त्या सूचना आम्ही शासनाला सादर केल्या. शासनाने मग त्या सूचना त्यांच्या पद्धतीप्रमाणे वेबसाईटवर टाकल्या आणि त्यामध्ये काही चर्चा झाली आणि मग सुधारित सूचना ज्या आहेत त्या 21 डिसेंबर 2021 रोजी या माननीय कृषी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये या 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 सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही जर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉर ऍग्रीकल्चर ड्रोन एवढा शब्द जर तुम्ही वेबसाईटमध्ये टाकला तर त्या सर्व मार्गदर्शक सूचनेचं इंग्लिश मधलं तुम्हाला डॉक्युमेंट मिळू शकेल. त्याचं मराठीकरण करण्याचं काम आमच्याकडे चालू आहे. म्हणजे मराठीकरण झाल्यानंतर मग आपण मराठीमध्ये सुद्धा त्या उपलब्ध करू शकतो. पण तोपर्यंत जर कोणाला ते डॉक्युमेंट वापरायचं असेल तर त्यांनी इंग्लिश मधलं डॉक्युमेंट हे उपलब्ध करून घ्यावं लागेल. आणि खरं म्हणजे एक असं म्हणेल की आपल्या शासनाची एक खूप मोठी उपलब्धी आहे. म्हणजे त्यांनी सर्वप्रथम ड्रोनचे सर्वसाधारण नियम तयार केले, त्याला नियम असं म्हणतो आपण. त्यानंतर त्यांनी ड्रोन साठी ड्रोनच्या वापरासाठी ज्या काही विविध आपल्याला कार्य करावी लागतात त्यासाठी एक त्यांनी ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला की जेणेकरून तुम्हाला इतरत्र कुठे जायची आवश्यकता नाही. आणि तिसरं म्हणजे आपल्याला मार्गदर्शक सूचना ज्या पाहिजेत की शेतीच्या फवारणीसाठी त्या मार्गदर्शक सूचना सुद्धा केल्या आणि त्या अगदी कमी कालावधीमध्ये घेतल्या. मार्गदर्शक सूचनाचं जे पहिलं पृष्ठ आहे ते आपल्याला या प्रकारे दिसेल. त्यानंतर मग आपल्याला शासनाच्या अनेक त्यामध्ये योजना आहेत. तर त्यामधलं पहिलं असं आहे की आपण पेस्टिसाइड वापरताना काय करायला पाहिजे. तर कुठले पेस्टिसाइड वापरायला पाहिजे. तर पहिले शासनाने काय केलं की आपण जो आपला नॅपसॅक स्प्रेअर आहे त्यांनी जे आपण केमिकल्स वापरतो पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, कीटकनाशके वगैरे, तर त्याचा वापर 2 वर्षासाठी हा ड्रोनला सुद्धा त्यांनी त्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे 18 एप्रिल 2022 रोजी त्यांनी जे जे आपण केमिकल्स किंवा रसायने नॅपसॅक स्प्रेअरद्वारे वापरू शकतो ती सर्व केमिकल किंवा रसायने ही ड्रोनद्वारे सुद्धा आपण वापरू शकतो. हे पुढील 2 वर्षापर्यंत म्हणजे 17 एप्रिल 2024 पर्यंत. आणि तोपर्यंत त्यामध्ये अजून काही मार्ग निघेल. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की ठीक आहे, हे केमिकल्सच्या बाबतीमध्ये आपल्याला माहित आहे नियम फार कडक आहे आणि ते असायलाही पाहिजे. कारण केमिकलचा अनर्बिंद वापर हा आपल्यासाठी घातक आहे. तर मग नॅपसॅक स्प्रेअरनी जर वापरत असेल तर मग ड्रोननी कुठले वापरता येईल या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शक सूचना पाहिजे होतात. तर त्या त्यांनी सध्या तरी ऍडहॉक बेसिसवर नॅपसॅक स्प्रेअरनी जे वापरता येतील ते आपल्याला ड्रोनद्वारे सुद्धा वापरता येईल. आणि त्यानंतर एक PLI स्कीम आहे, ती त्याची मी डिटेल्स सांगत नाही, ती साधारणतः एंटरप्रेन्योरसाठी आहे. आणि त्यानंतर आपण कुठल्याही अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर सुरुवातीला ते तंत्रज्ञान जे आहे महागडं असते. आपल्याला त्यामध्ये बरेचसे पैसे जे आहेत ते टाकायचे असतात. आणि त्याचप्रमाणे ते तंत्रज्ञान जे आहे ते खरोखरच शेतीसाठी उपयोगी पडेल किंवा नाही त्याची खात्री नसते. त्याच्यामुळे मग शासन काय करत असते की अशा कुठल्याही तंत्रज्ञानाला सुरुवातीला आर्थिक सहाय्य देत असते. तर तसंच आर्थिक सहाय्य सध्या हे ड्रोन मध्ये सुद्धा आहे. तर ड्रोनचा जर आम्हाला म्हणजे आम्ही म्हणजे कृषी विद्यापीठ असेल किंवा कुठलेही संशोधन करणाऱ्या संस्था असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र आहेत किंवा फार्म मशिनरीचे ट्रेनिंग आणि टेस्टिंग सेंटर आहेत, त्यांनी जर ड्रोन घ्यायचा असेल तर त्यांना 100% त्यांनी अनुदान दिलेलं आहे. म्हणजे ड्रोनची किंमत साधारणतः 10 लाखापर्यंत असते आणि 10 लाखापर्यंतचं त्यांनी अनुदान दिलेलं आहे. त्यानंतर FPOज असेल तर त्या FPOज म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स, तर त्यांना त्यांनी 75% सबसिडी दिलेली आहे. म्हणजे 10 लाखाचा ड्रोन असेल तर तुम्हाला 7.5 लाख मिळेल. त्यानंतर जर ऍग्रीकल्चरल ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांनी कस्टम हायरिंग सेंटर जर त्यांना एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्यांना 50% अनुदान आहे. आणि जे कस्टम हायरिंग सेंटर सध्या अस्तित्वात आहे त्यांच्यासाठी 40% अनुदान आहे. आणि त्याचसोबत त्यांनी काय केलेलं आहे की प्रति हेक्टर 3,000 रुपये ड्रोन फवारणीसाठी हे अनुदान दिलेलं आहे.
आणि ज्यांना जर ड्रोन घ्यायचं नसेल तर त्यांनी जर ड्रोनचा वापर हा दुसऱ्यांचा ड्रोन भाड्याने घेऊन करायचा असेल तर त्यांना 6,000 रुपये प्रति हेक्टर हे अनुदान दिलेलं आहे. आणि या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सध्या 31 मार्च 2023 पर्यंत आहे. तर तुम्हाला जर याची सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कृषी विभागाला या संदर्भामध्ये संपर्क साधू शकता. म्हणजे जसं आपल्याला ठिबकचं तंत्रज्ञान होतं, हरितगृह म्हणजे पॉलीहाऊसचं किंवा शेडनेट हाऊसचं तंत्रज्ञान आहे, कांदा चाळीचं तंत्रज्ञान आहे किंवा कोल्ड स्टोरेजचं तंत्रज्ञान आहे. त्याला जसं सुरुवातीच्या काळात अनुदान मिळत होतं किंवा सध्याही मिळत आहे, हे अनुदान जे आहेत की आपल्याला उच्च तंत्रज्ञानाचा की जे कार्यक्षम असते त्याचा शेतीसाठी वापर करणे आणि ते करत असताना एकंदरच शेती ही प्रॉफिटेबल करून आपल्याला इतरही बाबीमध्ये ती कार्यक्षम करायची असते. तसंच अनुदान हे आपल्याला ड्रोनला सुद्धा दिलेलं आहे. तर एक 100% आमच्यासाठी म्हणजे कुठल्याही ज्या शासकीय संस्था यामध्ये शेतीमध्ये काम करतात त्यांच्यासाठी, 75% फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनसाठी म्हणजे साधारणतः 10 लाख त्याची किंमत गृहीत धरलेली आहे, म्हणजे 7.5 लाख रुपये अनुदान. आणि 50% जे आहे ते ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत की ज्यांना असं वाटतं की आम्हाला कस्टम हायरिंग सेंटर करायचं त्यांच्यासाठी, 40% जे ऑलरेडी आहे त्यांच्यासाठी. आणि त्याचसोबत आपल्याला हे 3,000 रुपये प्रति हेक्टर फवारणीसाठी सुद्धा अनुदान मिळतं. पण अर्थात हे अनुदान जे आहे ते 6 लाखापर्यंत मर्यादित आहे. म्हणजे फवारणीसाठीचं जे या उपर आहे, म्हणजे 10 लाखाच्या वर आहे ते. आणि ज्यांना ड्रोनच घ्यायचं नसेल त्यांना मात्र 6,000 रुपये प्रति हेक्टर हे अनुदान मिळू शकतं. तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यायला काही हरकत नाही. तर आतापर्यंत मी जे तुम्हाला जे सांगितलं होतं ते असं आहे की शासनाने जे आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे ड्रोनचा शेतीसाठी वापर कृषीसाठी, त्या प्रोत्साहनाबद्दल माहिती दिली. कारण आपल्याला एक असायला पाहिजे की कुठलंही आपल्याला तंत्रज्ञान आणायचं असेल ते वापरायचं असते, त्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते आणि ते करत असताना जर शासनाचं पाठबळ असेल तर आपल्याला सुद्धा हुरूप येतो. त्यानंतर शासनाचं फक्त प्रोत्साहनात्मक धोरण नसून त्यांनी त्या दृष्टीने कार्यवाही सुद्धा केलेली आहे. आपल्याला ड्रोनचे सर्वसाधारण नियम तयार केलेले आहेत. त्यानंतर शेतीसाठी ड्रोन वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत आणि ड्रोनचा वापर करण्यासाठी जी ड्रोनची आपल्याला नोंदणी करायची असते, कुठं ड्रोन आपल्याला उडवायचा असतो, कुठल्या प्रकारचा ड्रोनचं प्रारूप आहे, त्याची परमिशन कशी घ्यायची, त्यानंतर ड्रोनचं लायसन्स परवाना कसा मिळवायचा चालवायचा, या सर्व बाबी आपण ऑनलाईन करू शकता. त्याची माहिती त्यांनी डिजिटल स्काय प्लॅटफॉर्मवर दिलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला जे काही अनुदान पाहिजे असेल आणि त्या अनुदाना संदर्भामध्ये सुद्धा मार्गदर्शक सूचना आहे. आता हे सर्व सांगितल्यानंतर एक साधारणपणे ड्रोनचा वापर आपण शेतीसाठी कुठं कुठं करू शकतो. आता आम्ही जे पाहिलं ड्रोनचा वापर शेतीसाठी अनेक ठिकाणी करू शकतो. पण सध्या परिस्थितीमध्ये आपण ड्रोनचा जो वापर शेतीसाठी तो फवारणीसाठी करतो. म्हणजे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडची फवारणी आणि त्याचसोबत काही आपण फोलियर स्वरूपामध्ये जसं आपण पानावर जी खतं देतो, फोलियर अप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर असं म्हणतो, तर त्या खताच्या फवारणीसाठी आपल्याला करता येतो. आणि त्याच प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं मॅपिंग आहे त्यासाठी करता येतो. पण त्याशिवाय त्याचे अनेक विविध उपयोग सुद्धा आहे. आता मी इथं जे इंग्लिशमध्ये मी तुम्हाला सांगतो ते मी सर्वप्रथम क्रॉप स्प्रेइंग म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचं जी फवारणी आहे त्यासाठी करता येतो. शेतीचा वापर आपल्याला सीडिंगसाठी करता येतो, म्हणजे बिया टाकण्यासाठी करता येतो. त्यानंतर जे काही पक्षी आहेत त्यांना घाबरवण्यासाठी करता येतो, की आपल्याला आपण जे इतर उपाय वापरतो पक्ष्यांना घालवून देण्यासाठी, तर ड्रोनचा सुद्धा यामध्ये वापर करू शकतो. तुम्हाला माहितच आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये एक लोकसचा फार मोठा थवा आपल्याकडे उत्तर पश्चिम भागामधून तो मध्य भारताकडे येत होता. तर त्याला रोखण्याचं काम करण्यामध्ये ड्रोनचं सुद्धा फार अनुदान होतं. आणि त्याचसोबत मी तुम्हाला जे उजवीकडे दाखवलेलं आहे ते प्रत्यक्ष फवारणी किंवा बियासाठी नाही आहे, पण आपल्याला ड्रोनद्वारे आपण शेतीची मोजणी करू शकतो. ड्रोनद्वारे आपण शेतामध्ये कुठलं पीक आहे ते ओळखू शकतो, किती क्षेत्रावर आहे ते ओळखू शकतो, त्या पिकाला कुठला ताण बसलेला आहे ते ओळखू शकतो. त्यानंतर आपण त्याचसोबत त्या पिकावर कुठले रोग पसरलेले आहेत ते आपण बघू शकतो, जमिनीचा प्रकार बघू शकतो. आणि त्याचसोबत आपण साधारणतः पिकाचं उत्पादन किती येऊ शकतो ते बघू शकतो. त्यानंतर पिकाच्या उत्पादनामध्ये घट किती येऊ शकते ते बघू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला त्याद्वारे जी काही इन्शुरन्स वगैरे योजना आहेत त्या योजना आपण त्यामागे राबवू शकतो. पण हे सर्व करत असताना यामध्ये काही संशोधन करणं आवश्यक आहे. तर काही भागामध्ये संशोधन झालेलं आहे, पण मी यामध्ये एक सांगू शकतो
की हे सर्व करत असताना आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, की ड्रोन हे वाहन आहे आणि त्या वाहनावर आपण काही व्यवस्था बसवलेल्या आहेत. जसं फवारणी करतो. फवारणी करतो म्हणजे ड्रोनद्वारे जेव्हा फवारणी म्हणतो, तेव्हा ड्रोनवर आपण एक विशिष्ट प्रकारचे स्प्रेयर बसवलेले असतात. त्याद्वारे फवारणी करतो. ड्रोनद्वारे आपण जेव्हा मॅपिंग करतो, तर त्यामध्ये विशिष्ट प्रकारचे कॅमेरे बसवलेले आहेत. त्याद्वारे करू शकतो. आणि जेव्हा मी असं म्हटलं आपल्याला, की ड्रोनद्वारे आपण पीक कुठलं आहे, पिकाची वाढ कुठली आहे, उत्पादन किती येऊ शकेल, त्यामध्ये कुठला जैविक ताण बसलेला आहे, कुठला अजैविक ताण बसलेला आहे, आपल्याला किती उत्पादनामध्ये घट येऊ शकते, इत्यादी बाबी ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्यासाठी सुद्धा विशिष्ट प्रकारचे कॅमेरे बसवलेले असतात. त्या कॅमेऱ्याद्वारे माहिती घेऊन आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं प्रारूप तयार करायचं असते आणि ते प्रारूप तयार झाल्यावर आपल्याला ही माहिती मिळते. तर यासाठीच्या काही गोष्टी साध्य झालेल्या आहेत, काही गोष्टीवर काम चालू आहे. पण ड्रोन मध्ये फवारणी करण्याच्या बाबतीमध्ये मात्र आपलं जे तंत्रज्ञान आहे ते पूर्णपणे विकसित झालेलं आहे आणि त्याचा वापर आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर आपण मार्गदर्शक सूचना वापरून केव्हाही करू शकता. आता आपण ड्रोनचा जो मुख्य वापर आहे तो आपल्याला फवारणीसाठी आहे. मग फवारणीसाठी ड्रोनचा वापर करत असताना त्याचे फायदे काय आहेत? तर सर्वात पहिले म्हणजे आपल्याला ड्रोन जे रसायने आहेत त्याच्याशी सरळ सरळ संपर्क येत नाही. आपल्याला यवतमाळ जिल्ह्याच्या 2-3 वर्षापूर्वीची केस माहीतच आहे, की फवारणी करत असताना 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. तर तर ती ती घटना खरोखरच एक हृदयदायक होती आणि तशी व्हायला नाही पाहिजे. तर ड्रोनद्वारे फवारणी केली तर आपल्याला प्रत्यक्ष कुठंच संपर्क येत नाही. त्यामुळे आपणाला त्यापासून जो धोका होतो तो होत नाही. त्यानंतर एका ड्रोनद्वारे फवारणीची क्षमता ही खूप आहे. म्हणजे आता मी इथं जे दाखवले आहेत 20 ते 40 हेक्टर दाखवलंय, पण ते एकर आहे. तर आपल्याला एका दिवसात 20 ते 40 एकर याची फवारणी आपल्याला ड्रोनद्वारे करता येतं. म्हणजे याचा एक अप्रत्यक्ष फायदा असा आहे, की आपण मनुष्यबळाच्या द्वारे आणि नॅपसॅप स्प्रेअर किंवा इतर संसाधनाच्या सहाय्याने फवारणी करायचा प्रयत्न केला आणि आपलं क्षेत्र मोठं असेल किंवा आपल्याला ती संसाधने उपलब्ध झाली नाही, तर आपण एका मोठ्या क्षेत्रावर फवारणी करत असताना पूर्ण क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रावर फवारणी करायच्या आतच जी किंवा रोग आहेत त्या रोगाने पीक नष्ट होऊ शकतं. पण ड्रोन मध्ये आपण एका ड्रोन एका दिवसात 20 ते 40 एकर जे क्षेत्र आहे त्यावर आपण फवारणी करू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला एक जी रसायने आहेत त्याच्यामध्ये बचत सुद्धा होऊ शकतं. सध्या जरी मी 30% दाखवली असेल, पण सध्या जे आम्ही काही प्रयोग केलेले आहेत त्याद्वारे ती बचत जी आहे ती साधारणतः 10% पर्यंतच आहे. पण थोडी बहुत बचत होईल आणि आपण त्याच्या स्प्रेइंग आणि नोझल मध्ये काही सुधारणा केल्यास ती बचत अजूनही जास्त होऊ शकेल. पण सध्या तुम्ही असं गृहीत धरा की 5 ते 10% पर्यंत बचत होऊ शकेल किंवा तेवढंच रसायन लागेल. पण पाण्याची मात्र बचत ही खूप मोठ्या प्रमाणावर होतं. 90% इतकी पाण्याची बचत होते. कारण आपण ड्रोन वापरताना आपण ड्रोनद्वारे अल्ट्रा लो व्हॉल्यूम स्प्रेइंग करू शकतो आणि त्याद्वारे पाण्याची बचत होते. आणि या सर्वाचा परिपाक म्हणून आपण एकंदरीतच ड्रोनद्वारे जर फवारणी केली तर त्याची किंमत कमी असते. आणि त्यानंतर ड्रोन मध्ये आपल्याला विविध भाग असतात. त्याचं आपल्याला मेंटेनन्स करायचं असते. काही स्पेअर पार्ट्स आणायचे असतात. त्यामुळे आपल्याला जी लोकल एंटरप्रेन्योरशिप आहे, जी लोकल म्हणजे स्थानिक स्तरावर जे काही उद्योगधंदे आहेत त्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतो. आणि या सर्वांचा परिपाक म्हणजे एक डिजिटल फार्मिंगचा जे धोरण आहे शासनाचं, त्या धोरणला आपण एक पाठबळ सुद्धा देऊ शकतो. डिजिटल फार्मिंगचं धोरण म्हणजे की आपण मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करून शेती ही कार्यक्षम कशी करायची, शेती ही आकर्षक कशी करायची. कारण आता आपल्याला माहित आहे की शेतीकडे अजूनही पहिले शेतीकडे जे लोक आहेत ते वळत नाही आणि त्याला कारण आहे. कारण शेती हा जो उद्योग आहे, आपण उद्योग जरी म्हटलं, व्यवसाय जरी म्हटलं किंवा आपलं पोट भरण्याचं साधन जरी म्हटलं, पण ते काही आकर्षक नाही आहे. त्यामुळे सगळेजण शेतीपासून सुटका करून घेण्याचं बघतात. पण जर आपण हे अद्ययावत तंत्रज्ञान जर वापरलं तर ते अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे शेती आकर्षक होऊन आपल्याला आपण शेतीकडे परत वळू शकतो. तर ड्रोन हा या तंत्रज्ञानाचा एक मात्र भाग आहे. त्यानंतर काही चॅलेंजेस आहेत. तर ते चॅलेंजेस जे असे आहेत की आपणाला जो आहे फ्लाइट टाइम आणि रेंज म्हणजे त्याचा जो त्याचा ड्रोनचा जो रेंज आहे तो मात्र आपणाला एक लिमिटेशन आहे. म्हणजे फार दूर जाऊ शकत नाही. आपणाला 1 ते 2 किलोमीटर पेक्षा तो ड्रोन दूर आपण नेऊ शकत नाही. तो एक आहे. त्याच्यानंतर लाईफ सायकलला बॅटरी म्हणजे त्याची जी बॅटरी आहे तो सुद्धा आहे. आपण सध्या जी विशिष्ट प्रकारची बॅटरी वापरत असतो ती बॅटरी जी आपल्याला बाहेर आणावी लागतं आणि ती आपल्याला रिचार्ज अशी करावी लागते. म्हणजे साधारणतः मी तुम्हाला मग 20 ते 40 एकर सांगितलेलं आहे.
ते करत असताना आपल्याला 5 बॅटरीचे सेट्स जर असेल, तर आपण 20 ते 40 एकर शेती एका दिवसात करू शकतो किंवा 3 बॅटरीचे सेट आणि ते रिचार्ज करण्याची व्यवस्था असं कॉम्बिनेशन आहे. त्याची सुरुवातीची किंमत जास्त आहे आणि ड्रोन आपण वापरत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की आपण जर एक आपल्याला जे इच्छित शेत आहे, त्या इच्छित शेताची आकाराची आपण जर ड्रोनवर व्यवस्थित आखणी केली, आपण तेव्हा करू शकतो. तर ड्रोन हा पूर्णपणे फवारणी करून तो आपल्या जागेवर परत येत असतो. पण हे यासाठी आपल्याला इंटरनेटची कनेक्टिव्हिटी पाहिजे. म्हणजे परत दुर्गम भागामध्ये सध्या तरी ड्रोनचा वापर जोपर्यंत तिथं कनेक्टिव्हिटी जात नाही, तोपर्यंत होऊ शकत नाही. त्यानंतर मग काही आपल्याला लँड होल्डिंग आहे म्हणजे खूप कमी कमी आकाराचं क्षेत्र असेल तर पिकं वेगवेगळे असतात. आपल्याकडे खूप वेळा हाय टेन्शनच्या वाहिनी जातात वरून किंवा झाडं वगैरे असेल तर अर्थात त्या ठिकाणी आपल्याला ड्रोनचा वापर करता येत नाही. त्यानंतर ड्रोन मध्ये आपल्याला एक प्रशिक्षण द्यायचं आहे. सध्या प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नाही आहे ड्रोन मध्ये, तर ते एक सध्याची मर्यादा आहे. त्यानंतर ड्रोन वापराचं खूप नॉलेज जनरेट झालेलं नाही आहे. पण ते आपण आता करत आहोत, त्याच्यामुळे त्याबद्दल काळजी बाळगायचं कारण नाहीये. आणि मग काही जे आपले हवामानाचे घटक आहेत, ते ड्रोनचा वापर जो आहे त्यावर मर्यादा आणू शकतात. म्हणजे खूप वारा असताना ड्रोन वापरता येणार नाही, पावसाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला वापरता येणार नाही, इत्यादी काही मर्यादा आहेत. पण त्यामध्ये आपल्याला मात करायचं काम चालू आहे. चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला त्या मर्यादा माहिती आहेत आणि त्या मर्यादावर मात करायचं काम आपलं चालू आहे. तर मी आपल्याला एक फक्त ड्रोनचं एक प्रात्यक्षिक दाखवतो. आणि एक गोष्ट आपल्याला ड्रोन हा विषय जो आहे तो अर्ध्या ते पाऊण तासामध्ये पूर्णपणे कव्हर करण्यासारखा नाही आहे. पण आम्ही काय करत असतो महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या दिवसाचे ड्रोनचे आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असतो. एक दिवसाचा, जसं एक दिवसाचा आम्ही 2 डिसेंबरला ऑर्गनाईज केलेला आहे आणि त्यानंतर 5 दिवसाचा, 7 दिवसाचा. त्याचसोबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे देशातलं पहिलं कृषी विद्यापीठ आहे की त्यांना ड्रोनचं प्रशिक्षण देण्याचा आणि त्याद्वारे ड्रोन वापरण्याचा परवाना देण्याचं प्रशिक्षण केंद्र प्राप्त झालंय. त्याला आपण आरपीटीओ असं म्हणतो. तर त्याचा सुद्धा लाभ घ्यायला हरकत नाही. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण कार्यक्रम करत असतो. तर त्याचा लाभ घ्या किंवा इतर काही संस्थांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करायचे आहे, तर तिथं सुद्धा आम्ही करत असतो. मग एक मी फक्त तुम्हाला ड्रोन साधारणतःपणे फवारणी कशी येत असते इथे तुम्ही पाहिलं असेल की ड्रोन आपण एकदा चालू केला आणि त्याच्यावर जर आपण नकाशा दिला की मला इथं फवारायचं आहे, ती ती माहिती दिली की ड्रोन आपल्याला ज्या टाकीमध्ये जे काही आपण रसायन भरलं ते ते रसायन फवारून देऊन परत आपल्या जागेवर परत येतो तो. आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांसाठी असे आम्ही प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही नेहमी घेत असतो. त्यानंतर आम्ही प्रशिक्षणच नाही, प्रात्यक्षिक पण घेत असतो. कारण कुठलाही नवीन जर तंत्रज्ञान असेल तर त्याचं प्रात्यक्षिक घेणं आवश्यक असते. वनामती जसं प्रशिक्षण घेत आहे, प्रशिक्षण कार्यक्रम घेत आहे, तसे कार्यक्रम आखणं आवश्यक असतात. आणि त्याचसोबत ड्रोन चालवत असताना आपल्याला काही पॅरामीटर्स असतात. म्हणजे नोझल कसा वापरावा, कुठल्या प्रकारचा वापरावा, त्या नोझलला दाब किती असावा, नोझल नेमका कुठे ठेवायचा, किती नोझल वापरायला पाहिजे, किती त्या बूमची लांबी असायला पाहिजे, ड्रॉपलेट साईज किती असायला पाहिजे, या संदर्भातली आम्ही काही मार्गदर्शक तत्वे तयार केलेली आहेत. त्याविषयी मी जास्त उहापोह करत नाही, कारण ते आम्ही यामध्ये जी मार्गदर्शक सूचना भारत सरकारने प्रदर्शित केलेली आहे त्यावर आहेच ते. त्यानंतर ड्रोनचा स्पीड किती असायला पाहिजे,
त्यानंतर ड्रोनची उंची किती असायला पाहिजे, त्यानंतर इफिशियन्सी मिळू शकते या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला इथं काही मी माहिती दिलेली आहे. अर्थात ही माहिती विस्तृतपणे सांगण्याला बराच वेळ लागतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की ही सर्व माहिती उपलब्ध आहे. ड्रोन वापरण्याच्या वेळा किती आहे, समर सीझन मध्ये 6 ते 10 आणि 3 ते 6 दुपारी, विंटर मध्ये 8 ते 11 दुपारी, 2 ते 5. आपल्याला तापमान किती असायला पाहिजे, ह्युमिडिटी, विंड स्पीड किती असायला पाहिजे, इत्यादी या गोष्टी आपल्याला याची माहिती सुद्धा आपण सांगत असतो. तर मला वाटतं मी एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.